नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपाने स्वतःकडे खेचल्याने नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। तर सर्वेचे कारण पुढे करता जागा स्वतःकडे घेण्याची शिंदे गटाची तक्रारी आल्या होत्या। काही मतदारसंघ भाजपाकडे गेल्याने शिंदे गटात नाराजीचे वातावरण आहे। या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्याचा सोबत आहे। विधानसभेपर्यंत हा पक्ष राहणारच नाही। भाजपाच्या तलवारीवर हा शिंदे गट नाचत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी बोलले आहेत। तर लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसावर झाले नसताना महायुतीमधील जागा वाटप तिढा धुसफूस पूर्णपणे थांबलेला नाही। तर लोकसभेच्या जागा वाटपावरून आता शिंदेच्या शिवसेनेची भाजप संदर्भात नाराजी सुरू झाली आहे, असा दावा अंबादास दानवे यांनी केला। तर भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आणि हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर। भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटावले आहेत। तर शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा फायनल झाल्या आहेत। 21 उमेदवार पूर्णपणे जाहीर झाल्याने मुंबईतील काही विषय बाकी आहेत। तर काँग्रेस लढणार नसेल तर शिवसेना या जागा लढतील, अशा प्रकारची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली आहे। तसेच शिवसेनेप्रमुख आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत होते त्यावेळी कधी भाजपाची हिंमत झाली नाही की तुमचा उमेदवार हा असावा असे बोलण्याचे। जागा वाटप हे पक्षाचे होत असते, त्यांना त्यांच्या उमेदवारी ठरवायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका असते, परंतु हे नवीनच होत आहे, असा टोला सुद्धा इथे दानवे यांनी लगावला। दरम्यान भाजपाने जे काही सर्वे केलेले आहेत ते या सर्वांना बुडण्यासाठीच सर्वे होते। भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही। शिंदे गटात जो खासदार आहे ते उद्धव ठाकरेंनी दिलेल्या फॉर्म्युल्यामुळे आहेत। भाजपाने आपल्या सर्व जागा काढून घेतल्या आहेत। इतकेच नव्हे तर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गट यांना चारही बाजूने घेरले आहे, किंवा शिंदे गट जास्त घेरला गेला आहे। तर शिंदे गटाची जास्त कोंडी झालेली आहे। एकनाथ शिंदे यांची प्रचंड कोची करून ठेवलेली आहे, त्यामुळे कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याची जागा ही जाहीर करू शकतात। या शब्दात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, भाजपाच्या तलवारीवर शिंदे गट खरंच नाचतोय का? आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।